नमस्कार, विद्यारण कृषी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सांगायचं एवढंच की मला इतकं छान वाटायला लागलं. एवढं ताई दादांची कमेंट येते आणि त्यांचं ही कमेंट बघून मला व्हिडिओ मला व्हिडिओ काढायचा इंटरेस्ट संपला होता, पण मला इतकं हुरूप वाटायला लागलं आहे व्हिडिओ काढायला. आणखीन मला खूप आनंद व्हायला लागला आहे. असेच माझे व्हिडिओ पण बघा आणि मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आतापासून केवढा पाऊस चालू आहे ना, लई पाऊस चालू आहे. तिन्ही पोरांना शाळेत पाठवलं. आज पहाटेपासून एवढा पाऊस चालू आहे ना, पहाटे म्हणजे रात्रीपासूनच लागले. 12-12:30 म्हणजे पाऊस चालू आहे. एवढं पाणी भरले बाहेर, गुडघे इतकं पाणी भरले बाहेर. लई पाणी भरले. पोरांना मी त्यासाठी आज शाळेत तिघांना पण नाही पाठवलं. पहाटे पण एवढा पाऊस चालू होता भरपूर. मी कामं आवडली, अंगण जातं पोरं आम्ही ठेवले पाणी रस्त्यात पोरं. बघा आवाळाचं आवडीचं पाणी बघा दारात आहे. बघा एवढं पाणी भरले दारात. पुढं तर लय गुडघ्या इतकं पाणी भरले. पासून मुंबईत लय पाऊस चालू आहे ना. तर बघा दाजी म्हणजे काल तुझी तब्येत बी बरी नव्हती. रात्री सकाळी थोडं पोट दुखत होतं, तर म्हणले राहू दे स्वयंपाक काय बनवू नको. तर पोरांना बघा दाजींनी मिसळ पाव आणले, मिसळ आणले. तिघांना म्हणले शाळेत पाठवलं नाही ना मी. मिसळ वडे आणले, वडे पाव. काय आणि दाजीने म्हणले काय जेवण बनवून बसू नको. वडे पाव मिसळ भरपूर नाश्त्यांना आणलं पोरांना. दुपारी बी आता काय करायची गरज नाही. चपात्या केल्यात तरी पण मी दाजी नकोच म्हणत होते, पण केले. पावसा पाण्याचं बसले आता सगळे खाऊन पिऊन झालं. बसले नाश्ताही झाला. पाऊस लय होत आहे ना सकाळपासून. म्हणून दाजी म्हणजे कुठं पावसात तुझं दुखत पण होतं काल किती. कुठं स्वयंपाक करत बसती. पोरांना नाश्ताही आणला, वडे मिसळ पाव आणले, चपात्या केले मी. दाजींनी नाश्ता केला, चहा चपाती खाऊन वडा घेऊन गेले. म्हणले मी जेवण तिथंच राईस प्लेट घेईन. तर जेवण दुपारी पोरांना दुपारी काय ते हेच म्हणलं केलं. तर चपात्या पण करून ठेवल्या. मिसळ आणि चपातीच खातील पोरं आता जेवण टाईम. पण पाव नको जास्त म्हणलं होतं, पाव जास्त नव्हते आणायला सांगितले दाजींना. त्यानं भात बीत टाकन आता. पावसा पाण्याचं कुठं पोरं आता आज घरीच आहे. अरे बसले अभ्यासाला. ह्या भाजी लावलं तर अभ्यास नसतोच. अनमोल बसलंय. आणि एवढं भरले आमच्या इथं बाहेर. व्हिडिओ काढणार आहे मी दुपारी जाऊन. आता मला जायला आताच लय भिजले पावसातून. पायाशी पितं सगळं घरामध्ये असं वल्ल झालं, तर पाय भिजलेत. आता मी जाणार नाही बाहेर. दुपारी जाईन ना तेव्हा मी व्हिडिओ काढेन बाहेरचा. मी काल व्हिडिओ टाकला होता सर्व ताई दादांना. भरपूर कमेंट येते, इतकं छान वाटतं. सगळेजण मला म्हणतात, मला पण सगळ्यांची आठवण येते. सगळे ताई दादांची कमेंट येते, ताई लाईव्ह का नाही घेत तुम्ही, लाईव्ह का बंद केली. तर मी तो व्हिडिओ टाकला आहे, त्यांच्यापर्यंत पोचला आहे का नाही काय माहिती तो व्हिडिओ. तर प्लीज सगळ्यांनी नक्की तो व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओमध्ये मी सांगितले माझे लाईव्ह ब्लॉग झाले तर कधी चालू होणार माहीत नाही. त्यांनी सांगितलं पण नाही किती दिवसात चालू होणार. आणि जरी सुरू झाली ती लाईव्ह बघू, तर मी त्याच्यावर पण एक तोडगा काढलेला आहे. तर ज्यांना माझे लाईव्हला यायचे ना, तर मी नवीन लाईव्ह सुरू करणार आहे, नवीन चॅनल सुरू करणार आहे. आणि 100 सब पटापट करून नवीन लाईव्ह घेणार आहे. पण तोपर्यंत बघणार आहे 14 दिवस वाट. तर प्लीज सगळ्यांनी तो व्हिडिओ बघा, वाट बघा माझ्या 14 दिवस लाईव्हची. नंतर लाईव्ह सुरू करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला. अभ्यास करत बसले, आरोही बसली आणि अनमल पण बसला तिकडं, आदित्य. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.